जय हिंद. मी तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे ज्यानी भारतातलं सर्व कुपोषण जाईल आणि ते या सातूच्या पिठाने जाईल. हे सुपर फूड आहे, हे आमचं आहे आणि आम्ही विसरलो. तर हे जाणा, सगळ्यांना सांगा आणि एका वर्षात आपण भारतातलं कुपोषण लहानांचं आणि मोठ्यांचं बरं करू. कुपोषण हाच सर्वाधिक मरणाचा आणि आजाराचा कारण आहे भारतात आणि जगभर. अन्न कमी पडून बारीक होतात मुलं, ती कुपोषित म्हणतो. पण जे जास्त खाऊन, नकळत जास्त खाऊन जास्त बसून जाड होतात ते पण कुपोषित आहेत, म्हणजे चुकीच्या पोषण आहे. त्यातून त्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयाचा त्रास, मेंदूचा त्रास, मूत्रपिंड, यकृत खराब होणे, पॅनक्रिया खराब होणे, मधुमेह होणे, हे सगळे आजार होतात, कॅन्सर होणे आणि मरण आहे. ते सर्व या सुपरफूड सातूने बदलेल. कसं, मी तुम्हाला आता सांगत आहे. कृष्ण सुदामाने सातूचं पीठ खाल्लं होतं. अश्वत्थामा अमर झाला, तो सातूचं पीठ खाऊन मोठा झाला. हे देऊन आपण आपले मुलं आणि मोठे लोक चांगले करूया. याला सातू का म्हणतात? कारण की हे 7 गोष्टींचं बनलेलं आहे, पण आपण ते विसरलो. 7 गोष्टी काय आहेत? पहिली आहे तेल, बी, जवस. याच्यात जे तेल आहे ना, त्यात जे विशेष तेल आहे त्याने मेंदू चांगला वाढतो आणि मुलांचा मेंदू पहिले 2 वर्ष वाढतो जन्मानंतर आणि आधी आईच्या पोटात. त्यामुळे आईला पण, गर्भवतीला सातूचं पीठ द्यायला पाहिजे, मग त्या बाळाचा मेंदू चांगला होईल. आणि 6 महिन्याला आईचं दूध पुरते, 2 वर्ष चालते, पण 6 महिन्यानंतर दूध कमी पडते, तेव्हा त्याला सातूचं पीठ द्यायला पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू चांगला होईल. सो जवस त्यात आहे, तेल बी आहे. 3 धान्य आहेत, म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी, असं तुम्हाला जे मिळेल अशी 3 धान्ये. आणि 3 डाळी, कडधान्ये, हरभरा, मूग, मटकी, ज्यांना आपण मोड आणू शकतो. या 7ही वस्तूंना आपण भिजवतो, रात्रभर भिजवून ठेवतो, दुसऱ्या दिवशी कापडात बांधून ठेवतो. 2 दिवसात त्याला छान मोड येते. जेव्हा मोड येते ना, तेव्हा त्याच्यामध्ये जीवनसत्व बनतात, जी आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय आपण जगू नाही शकत. त्याच्यामध्ये पाचक रस बनतात. अमायलेज नावाचा पाचक रस बनतो, ज्याने गव्हातला मैदा पचतो, धान्यांमधला पीठ पचते. प्रोटीएज नावाचा पाचक रस बनतो, ज्याने डाळी पचतात. आणि लायपेज नावाचा पाचक रस बनतो, ज्याने तेल पचते. असं पाचक रस या पाचक रसाच्या 1-1 गोळ्या 100 रुपयाला पडतात. आपण परदेशातनं मागवतो. तो ज्यांना पचनाचा त्रास आहे ना, त्यांनी हेच खाल्लं पाहिजे. असं दुसरं कुठलंच अन्न नाही आहे. सो 7 गोष्टी आहेत. मग हे आपल्याला 7 गोष्टी देते. सर्व प्रथिनं देते, जीवनसत्व देते, खनिज देते, तेल देते मेंदूला लागणारं, चोथा देते, कार्बोहायड्रेट्स देते म्हणजे मैदा, आणि पाचक रस देते 7वं, अमायलेज, प्रोटीएज, लायपेज, आणि शी करणारा चोथा देते. शी न होणे हा जगातला सगळ्यात मोठा त्रास आहे, जन्मापासून मरेपर्यंत. खूप चोथ्याने शी चांगली होते आणि सातूच्या पिठामध्ये चोथा खूप छान आहे. आणि आपण जे बाजारातनं जेवढे बाल अन्न मिळतात ते सगळे सातूच्या पिठातनंच जन्माला आले आहेत. त्याचेच ते अलग अलग रूप आहेत, पण त्याच्यापेक्षा आपल्या सातूच्या पिठापेक्षा ते दुय्यम आहेत, म्हणून हेच वापरले पाहिजेत. आपण बिस्किट खातो तयार आहे म्हणून, आणि सगळं जंक फूड खातो. हे सगळं 300 ते 1000 रुपये किलो पडतं आहे, आणि सातूचं पीठ घरी केलेलं 100 रुपये किलो पडतं आहे. आणि हे सुंदर, सर्वोत्तम, छान, स्वस्त, आदर्श अन्न आहे. तर आपण हेच वापरलं पाहिजे, म्हणजे कचरा अन्न आपण बाहेर टाकून देऊ. आपण पेय पितो, चहा, कॉफी, कोक, 2 लाख कोटी रुपयाचे पेय पितो, पण सातूच्या पीठ पाण्यात टाकून केलेलं पेय त्यापेक्षा छान आहे. ते पाण्यात टाकून पिता येतं,
त्या दुधात टाकून पिता येतं, ते ताकात टाकून पिता येतं आणि हे सर्वोत्तम पेय होतं. ताकात टाकून जेव्हा पितो तेव्हा त्यातून आपल्याला B12 नावाचं जीवनसत्व पण मिळते ताकामधून आणि लॅक्टोबॅसिलस नावाचे चांगले उपयोगी जीवाणू मिळतात जे आतड्याला चांगलं करतात आणि आजारापासून आपलं रक्षण करतात. त्यामुळे हेच सर्वोत्तम पेय आपण सगळ्यांनी प्यायला पाहिजे. आता कुपोषणाबद्दल सांगतो. भारतात रोज 70,000 मुलं जन्माला आली अशी नोंद होते. पण या 10पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला खराब असतात, कुपोषित असतात आणि याचं प्रमाण वाढलं आहे. 75 वर्षात कमी व्हायला पाहिजे होतं पण ते वाढलं आहे. या मुलांचे ते बारीक झाल्याने करदोडे ढिले होतात, त्यांना शी होत नाही. आम्ही मोठं झालो ते सातूचं पीठ खाऊन मोठं झालो. लहानपणापासून मेडिकल कॉलेजला गेल्यावर 2दा जेवायचं आणि इतर वेळा पुरवठा म्हणून सातूचं पीठ, कारण बाजाराचं घ्यायला पैसेच नव्हते आणि बाजारात मिळायचं पण नाही. आणि या मुलांना जेव्हा आपण आईचं दूध पाजतो ते कमी पडलं की आपण वरचं दूध देतो, पातळ अन्न देतो, त्यांना खूप सूक होते, सुसू, पण शी होत नाही आणि ते बारीक होतात कारण पाणी जास्त जाते, त्यांची मेंदूची वाढ थांबते, उंची वजन सगळं खुरटते. पण आईचं दूध कमी पडल्यावर सातूचं पीठ घ्या, त्यात पाणी कालवा, ते चमच्यामध्ये घ्या आणि तो चमचा वाकडा करा. ते खाली सांडलं नाही पाहिजे. सांडलं म्हणजे ते पाणी जास्त झालं असं त्याला भरवा बाळाला. आणि त्याला निरनिराळ्या चवीसाठी आपण निरनिराळ्या वस्तू वापरतो. असं जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा बाळाला द्या आणि बाळंतिणीला पण द्या आणि मोठ्यांना पण द्या. चावू न शकणारे बाळ आणि चावू न शकणारे आजी आजोबा किंवा आजारी माणसाला जेव्हा नळीने पाजायला लागतं अन्न, या सर्वांना हे सातूचं पीठ आपल्याला छान देता येईल. असं हे सर्वोत्तम हे असं एकच अन्न आहे आणि हे घरी केलेलं आहे. बरं, हे सगळं जर नसेल ना तर तुम्ही फक्त जवस वापरा. जवस नसेल तर कुठली तरी तेलबी वापरा, हरभरे वापरा आणि गहू वापरा, तरी तुमचं काम होईल. म्हणजे सुरुवात तरी होऊन जाईल आणि हे घरीच करता येते. या सगळ्या वस्तू भिजवा, अंकुरित करा, मग त्यांना सुकवा, मग त्यांना भाजून घ्या म्हणजे पाणी कमी व्हायला, नंतर दळून ठेवा आणि हे केव्हाही 1 मिनिटात खाता येते. जवस म्हणजे तेलबी, 3 धान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तुम्हाला जे मिळेल ते, नाचणी, आणि 3 डाळी, हरभरा, मूग, मटकी, ज्याला आपण अंकुरित करू शकतो, मोड आणू शकतो. आपल्याकडे उष्टावणाचा संस्कार असतो. 6 महिने आपण फक्त आईचं दूध देतो आणि आईचं दूध द्यायला वर्षभर चालू ठेवतो. पण 6 महिन्यापासून आईच्या दुधाने फक्त पोट भरत नाही. अशा वेळा सातूचं पीठ कालवायचं आणि बाळाला भरवायचं. पाण्यात कालवा, हवं तर दूध टाका, चवीसाठी तुम्हाला जे टाकायचं ते टाका, पण ते वाकड्या चमच्यातनं सांडलं नाही पाहिजे. आणि आईला पण खाऊ घाला. याच्यापासून मोठे जे खातात, ज्याला आपण पीठ वापरतो किंवा चणा डाळ वापरतो, त्या सर्व वस्तू करता येतात. बाळाला आपण यांनी सुरू करायचं सातूच्या पिठाने आणि त्यानंतर घरचं वरण, भात, भाजी, शिरा, फळं आणि तुम्ही जे खाता ते सर्व खाऊ घातलं की वाढदिवसापर्यंत बाळ घरचं सगळं अन्न खातो आणि तो छान वाढतो. त्याचा करदोडा ढिला होत नाही, मेंदू छान वाढतो आणि घर आनंदी होऊन जातं. आणि बाल आहाराची गाडी आईच्या दुधावरून घरच्या अन्नाच्या रुळावर आनंदाने जाते. सगळ्या घरी हे होत नाही. त्यांना पातळ सू होते, ते खूप रडतात, त्यांना शीला त्रास होतो आणि डॉक्टर करायला लागतो आणि मेंदूची वाढ खुरटते, उंची वजन कमी होते. तर हे आपण बदलूया. पण त्यासाठी रोज 70,000 मुलं जन्माला येतात, त्या आयांना आज कळवा. मी सगळ्या 150 कोटी भारतीयांना सर्व भाषेत आपण हे आज सांगायला पाहिजे. सातूच्या पिठामध्ये टोमॅटो, कांदा, काकडी, गाजर, केळ, डाळिंब असं सगळं टाकून त्याला आपण खाऊ शकतो. आपण त्यापासून इडली करू शकतो. त्याला मध्ये गोळा ठेवून पुरणपोळी करतात, तसे त्याचे पराठे करतात. शत्रुघ्न सिन्हा सांगतात की माझे पराठे सगळ्यांना लागत, सगळ्यांना माझे सातूचे पराठे आवडतात. 2 सिनेतारक आहेत ज्या म्हणतात की सातूच्या पिठाचं पेय आम्ही करतो. पाणी घेतो, त्यात सातूचं पीठ टाकतो
आणि चवीसाठी गूळ टाकतो, मीठ टाकतो, चवीच्या वस्तू टाकतो आणि छान पितो. सगळे पितात. एक सांगते की आम्ही ताकात करतो. असे 3 तरी सिनेतारका आणि हिरो हिरोईन्स आहेत जे करतात. जवसाच्या तेलामध्ये DHA म्हणजे डोकोसा हेक्झोयोनिक ॲसिड असते, ज्याने मेंदू बनतो. तर हे गर्भवतीनं द्यायला पाहिजे, बाळाला पण द्यायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी 10 ग्राम जवसं तेल किंवा 20 ग्राम जवस रोज खायला पाहिजे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये जवस आणि ज्वारी बाजरी होती. शेंगदाणे आणि गहू नव्हते, तांदूळ एवढे नव्हते. तांदूळ कोकणात होते, पण पूर्ण महाराष्ट्र ज्वारी खायचा. आपण पुन्हा ज्वारी आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी जवस याच्यावर येऊया. आणि हे लोखंडाच्या कढईत गरम करायला पाहिजे. त्यातून लोह मिळते, म्हणजे आपल्याला सर्व जीवनसत्व मिळतात. टॉनिकची गरज नाही. आपण दर 3रा रुपया जो आपण जे औषधं घेतो ना, त्यातला दर 3रा रुपया हा टॉनिकमध्येचा असतो. त्यातून जीवनसत्व मिळतात, खनिजं मिळतात आणि ही सगळी सातूच्या पिठातनं मिळतात. त्यामुळे टॉनिकचा खर्च बंद होऊन जाईल आणि आपला देश छान होईल. मग सातूचं पीठ चविष्ट कसं करायचं? सातूचं पीठ चविष्ट कसं करायचं? तर 6 चवी आपल्या जिभेला आहेत. जेवढ्या चवी वाढवाल तेवढं मजा येईल. तिखट, मीठ, साखर आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण कारलं कडू आहे, आवळा तुरट आहे, चिंच आंबट आहे, आंबा आंबट आहे, है ना, लिंबू आंबट आहे. त्या 6ही चवी जर आपण एकत्र केल्या आणि त्याचं लोणचं केलं, चटणी केली, चवीचं सामान केलं आणि ते जर सातूच्या पिठात टाकून खाल्लं तर सगळे छान खातील. ते सगळीकडे वापरू शकू. अजून एक आहे, मेंदूमध्ये ग्लुटामेट नावाचं एक रसायन असते आणि ग्लुटामेट टोमॅटोमध्ये असते. त्यामुळे टोमॅटो आपल्याला खूप आवडतो. म्हणून तो भाजी टाकतात, त्याचं सार करतात, चटणी करतात, सूप करतात, सॉस करतात. तो टोमॅटो आणि आता सांगितलेल्या 6 वस्तू, तिखट, मीठ, साखर 3, कारलं, आवळा, चिंच, ह्याचं 7 वस्तूंचं एक लोणचं म्हणा, सॉस म्हणा, चटणी म्हणा करून ठेवा. त्याला सुकवून ठेवा आणि हे चव म्हणून सगळ्या वस्तू टाका. ह्याचं पेय जगातलं सगळ्यात छान पेय होईल आणि आपण जगाला विकू शकू. हे महिला मंडळांनी करायला पाहिजे. त्यामुळे ते घरोघरी जाईल आणि सगळ्यांना पैसे पण मिळतील. सातूचं पीठ 1 मिनिटात तयार होतं. तुम्हाला 2 मिनिटाचा बाजारचं आणायची गरज नाही. बाजारात 2 मिनिटाचं जे आणतात ना, त्याचं पाणी उकळायला जेवढा वेळ लागतं त्याच्या आत सातूचं पीठ तयार होतं. ते झटपट आहे. 100 रुपये किलो बनते मिक्सर केल्यावर, 100-150 रुपये किलो. बाजाराच्या सगळ्या वस्तू 300, 500, 1000 रुपये किलो आहेत. सगळ्यात स्वस्त आहे, सर्वोत्तम आहे, जीवनसत्व आहे, पाचक रस आहे, चोथा आहे आणि असं दुसरं काहीच नाही आहे. तर आपल्या सगळ्या महिलांना श्रीमंत करूया. महिला गटांना हे बनवायला सांगू. हे सर्वोत्तम पेय करू. पूर्ण बाजारचं पेय मार्केट आपल्या महिला मंडळांनी घ्यायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे. पण मी यात कसा पडलो? तर मी मुलांचा डॉक्टर आहे. झोप होत नाही म्हणून दिवसा सुस्ती वाटायची, त्यामुळे खूप चहा प्यायला लागलो. पण मला एकदा धडधड झाली, माझा रक्तदाब वाढला होता, मला ॲसिडिटीचा त्रास झाला. सगळ्या तपासण्या करून कळलं की सगळं ठीक आहे. मग लक्षात आलं हे सगळं चहा कॉफीने. मी ते बंद केलं, ताक प्यायला लागलो, सातू प्यायला लागलो आणि मी छान झालो. त्यातून मला या अभ्यासामध्ये मी पडलो. आपण हे सगळ्यांनी करायला पाहिजे. कॅफिन जे आहे, चहा कॉफीमध्ये कॅफिन नावाचं रसायन आहे. ते चापकाचं काम करतं, ते मेंदूला मारतं, आपल्याला झोप उडवतं. पण त्यांनी गाढ झोप खराब होते, त्यांनी स्मरण खराब होते, ते हृदयाला मारतं, धडधड होते, रक्तदाब वाढवते आणि ॲसिडिटी करते. 1 कप चहा रोज पिला तर त्याची साखर जाते, दूध जाते. त्या साखरेने दर महिन्याला अर्धा किलो वजन वाढते. 1 किलो वजन वाढलं की 2 रक्तदाब वाढतो आणि हृदयविकार, वजन वाढल्यानंतर मधुमेह, यकृत खराब होणं, मेंदू खराब होणं, मूत्रपिंड खराब होणं, पॅनक्रियास खराब होणं आणि कॅन्सर होणे, सगळे आजार जाडेपणाचे त्याचं मूळ 1 कप चहा आहे. चहा बाद केला पाहिजे. त्या जागी ताक किंवा सातूचं पीठ आणि फळं हे आलं पाहिजे. हे जर केलं तर भारत छान होऊन जाईल. कारण आपल्याकडे सर्वाधिक मोठे लोक जाडेपणा, BP, हार्ट, शुगर यांनीच मरतात आणि याचं कारण आमचा जाडेपणा चहाने येतो. तर तो बदलून आपण सातूच्या पिठावर जायला पाहिजे. तर हे जर आम्ही नीट केलं
आणि आमच्या सगळ्या भारताला शिकवलं तर आम्ही यावर्षी भारत चांगला करू, कुपोषणमुक्त करूया. बघा, हे सगळं करायला वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला या 7 वस्तू आणा आणि त्यांना शनिवारी रात्री भिजवून ठेवा, रविवारी सकाळी त्या बाहेर काढा, त्यांना कपड्यात बांधून ठेवा. 2 दिवसांनी त्या अंकुरित होतील, वाळवायला ठेवून द्या. वाळल्यानंतर पुढच्या रविवारी त्याला भाजून दळून ठेवून द्या. तर तुम्हाला ते नेहमीसाठी होईल. कोणी पाहुणे आले तर त्यांना पण देता येईल. आमचे मुलं कुपोषित काय? कारण की त्यांना नीट अन्न मिळत नाही. त्यांना नीट अन्न काय मिळत नाही? कारण नीट अन्न काय खायचं आम्हालाच माहीत नाही. म्हणजे आम्ही सगळे कुपोषित आहे. तर मी तुम्हाला तुमच्यासाठी योग्य अन्न काय ते सांगतो. तर ते असं आहे, 70 शब्द आहेत. भूक लागली तर खा, भुकेच्या निम्म खा, जे खाल त्याचे 4 भाग करा, 2 भाग भाजी कोशिंबीर पाहिजे, याच्या अभावाने आम्ही आजारी आहेत, हे जीवनसत्व देतात, हे चौथा देतात शी करायला. आणि 1 भाग डाळ पाहिजे आणि 1च भाग पोळी आणि भात पाहिजे. पोळी भात जीवनावश्यक नाही. पोळी भात कमी केल्याने वजन कमी होऊन जाते. सो ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पोळी भात बंद करून त्याऐवजी भाजी कोशिंबीर वाढवावे. मी 3 वाटे भाजी कोशिंबीर, 1 वाटी डाळ. याने जगता येते का? हो, मी गेले 7 वर्ष असा करीत आहे आणि मी छान आहे. तर तुम्ही पण करू शकाल. यासोबत थोडं वाटीभर दही पाहिजे, त्यातून B12 मिळतं. आपण पण खा हे सगळं आणि 6 महिन्यापासून मुलांना पण द्या. आणि जेवल्यावर विड्याचं पान खाल्लं पाहिजे. आणि हे स्वयंपाक लोखंडाच्या कढईत केला पाहिजे, त्यातून लोह मिळतं. लोह का पाहिजे? कारण दर दुसऱ्या भारतीयाला आणि मराठी माणसाला लोह कमी आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास आहे की लोहापेक्षा चुना जास्त कमी आहे. माझी आई आणि आजी कशी वारली? ते घरी पडले, मग कमरेचं हाड मोडलं, मग सुशी बिछाण्यात, मग जगायला नको असं वाटतं, जगायची इच्छाच मरून जाते आणि मग त्यानंतर मरण येते. म्हातारपणी असंच होतं, हाडं ठिसूळ होतं म्हणून होतं. तर हाडं बळकट व्हायला आम्ही अर्धा अंग उघडं पाहिजे असे कपडे घातले पाहिजे. गरम भारतामध्ये ढिला सुती होजियरीचा सदरा, हे माझा टी-शर्ट छाती 40 आहे, हा 46 नंबरचा आहे, ढिला आहे. आणि हाफ पॅन्ट असंच पाहिजे, कारण अर्धा अंग उघडं पाहिजे आणि दुपारच्या उन्हात तासभर काम केलं पाहिजे. मग अंगावर सूर्याचं ऊन पडते आणि ड जीवनसत्व बनते. आणि हे ड जीवनसत्व हा इंजिनियर आहे. ड जीवनसत्व हा इंजिनियर आहे, जो चुना हाडात लावून हाडं बळकट करतो. पण चुना कुठे आहे? चुना जेवणात कमी आहे, म्हणून विड्याचं पान खाल्लं पाहिजे, त्यातून चुना मिळेल. 12 वाजता विड्याचं पान खाल्ला ना तर रात्री 8पर्यंत भूक नाही लागत. तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जरूर विड्याचं पान खायला पाहिजे. म्हणजे खाण्याची इच्छाच चालली जाते. हे मी तुम्हाला अनुभवाचे बोल सांगत आहे. मी डॉक्टर आहे, जबाबदारीने सांगत आहे, माझं ऐका. भारत दरवर्षी 60,000 कोटी रुपयाचे बालअन्नाचे डबे विकत घेतो आणि हे पैसे परदेशी जातात. त्यापेक्षा चांगलं सातूचं पीठ घरी करून आपण 60,000 कोटी रुपयांनी आपल्याला आणि देशाला श्रीमंत करूया. आपण बालांना परदेशी कंपन्यांचं घेतो आणि 60,000 कोटी रुपये बाहेर देतो. आपण जंक फूड आणि पेय बाहेरच्या कंपन्यांचं घेतो, ते पण पैसे बाहेर जातात. त्याऐवजी आपण सातूचं पीठ खाऊया, सातूचं पेय पिऊया आणि हे पैसे घरी ठेवूया आणि आपण श्रीमंत होऊया. आणि हे सर्वांना सांगा, हाच अमृत मंत्र आहे, जो जीव वाचवतो ते अमृत. तर सातू अमृत अन्न आहे. जागतिक अभ्यास असं दाखवतो की जर आईचं दूध टाकलं तर मुले अन्न व औषध जास्त चांगलं घेतात. म्हणजे तुम्ही जो काय त्याला सातूचं पीठ देणार आहे किंवा शिरा देणार आहे किंवा उपमा देणार आहे, त्यात तुम्ही थोडं आईचं दूध टाका, त्याच्या वासाने मुलाचं तोंड उघडतं. मी तुम्हाला पचनाबद्दल सांगतो. जे बारीक कमजोर मुलं असतात ना, त्यांना पाचक रस पण कमी पडतो, मग तो बाहेरून देतात, खूप पैसे जातात. पॅनक्रियामध्ये पाचक रस बनतात. त्याचा आजार झाला ना तर त्या लोकांना आयुष्यभर पाचक रसाच्या गोळ्या घ्यायला लागतात. त्या जर्मनीतनं येतात, खूप महाग आहेत. आमच्याकडे एक मावशी आहे ना, तिच्या मुलाला असा त्रास आहे. मग आम्ही काय केलं, सातूचं पीठ करून दिलं. सातूचं पीठ करायला जेव्हा आम्ही गोळ्या अन्नाच्या जे आहेत, जे 7 अन्न आहेत त्यांना आम्ही ओलं करतो, ते अंकुरित होतात, तेव्हा त्याच्या आतमध्ये पाचक रस बनतात. तर तेच आपलं काम करून देतात. हे खरं की खोटं हे करायला असं करा, तुम्ही गहू आणि हरभरे कुठले पण अंकुर, मूग, मटकी काही पण, याला मोड आणा, मग त्याला वाळवा.
आणि त्याला सुकवा, भाजून घ्या आणि दळून घ्या. मग एक शिरा, थोडं पाणी टाकून शिरा एका वाटीत घ्या आणि त्यात तुम्ही 1 चमचा ही गव्हाची पावडर टाका. 2 तासांनी तुम्हाला दिसेल की पारदर्शक झालेलं आहे, सगळं तो शिरा पचून जातो. असंच वरण करा, घट्ट वरण करा थोडं पाणी टाकून, आणि त्यामध्ये तुम्ही 1 चमचा पावडर टाका, मोड आलेल्या मुगाची, मटकीची, हरभऱ्याची, कशाची पण टाका. थोड्या वेळाने बघा ते पातळ झालेलं असते आणि डायरेक्ट खूप पटकन पचते. मी केल्यानंतर सांगायचं आहे. आता मी तुम्हाला सातूच्या पिठाचे फायदे सांगतो. आपला मेंदू पहिले 3 वर्ष सर्वाधिक वाढतो. तो बनायला एक विशेष तेल लागते, त्याला DHA म्हणतात. ते ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. हे जवसातून बनते. जवसात सगळ्यात जास्त आहे आणि जवस आपण वापरतो सातूचं पीठ करायला. तर ते आणि मेंदू सगळ्यात जास्त गर्भाचा वाढतो. आणि मग पहिल्या 2 वर्ष तर गर्भवतीला द्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी रोज 10 ग्राम जवस खाल्लं पाहिजे. 10 ग्राम जवसाचं तेल किंवा 20 ग्राम जवस खाल्लं पाहिजे, म्हणजे 4 चमचे. चटणी करून खाता येते. हे झालं एक. मग नंतर चावायला दात लागतात, ते बाळाला नसतात, म्हाताऱ्यांना नसतात, आणि आजारी माणसाला पण गिळता येत नाही, चावता येत नाही. तर या सर्वांना सातूचं पीठ देता येते. ज्यांना नाकातून पोटात नळी टाकून अन्न देतात ना, त्यांना पण हे लागतं. मग जे बारीक असतात, कुपोषित असतात, त्यांना पाचकरस कमी पडतो. तर सातूच्या पिठामध्ये पाचकरस ऑलरेडी आधीच असतो, तो त्यांना मदत करतो. आपल्या सगळ्यांना जीवनसत्व कमी पडतात, म्हणून आपण जीवनसत्वाच्या बाटल्या टॉनिक म्हणून घेतो. आपण जे 3 रुपये खर्च करतो औषधावर कुठलेही, त्यातला 1 रुपया टॉनिकचा असतो. तर हा खर्च आपला वाचेल आणि आपल्याला जीवनसत्व कमी पडलं की दवाखानाच कमी होईल. कारण आपण कमजोर वाटते, अंग दुखते असं करून डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला वाटतं त्याला जीवनसत्व कमी आहे म्हणून तो ते जात इंजेक्शन देतात किंवा काय. हे जर आपण ताकामध्ये टाकून पिलं तर B12 नावाचं पण जीवनसत्व मिळते. आणि अंकुरित करताना B12 बनतं. तर B12 आपल्याला जीवनसत्व मिळतात, पाचकरस मिळतात. मग सर्वाधिक लोकांना शी होत नाही, कारण चोथा नसतो. तर सर्वाधिक चोथा डाळींमध्ये आहे. आणि चोथा म्हणजे फायबर. फायबरला चोथा म्हणजे चोथा म्हणतात. तर त्याने शी होते, म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुटून जाईल. दुसरं काय की आपण जे दुसरं खातो, मैदा वगैरे खातो ना किंवा जंक फूड खातो, त्यात चोथा नसतो, फक्त मैदा असतो. त्यांनी वजन वाढते. वजन वाढलं, 1 किलो वजन वाढलं की 2 BP वाढते, शुगर वाढते, ओबेसिटी येते. मग BP, हार्ट, शुगर, मधुमेह, मेंदू खराब, लिव्हर खराब, यकृत खराब, पॅनक्रियास खराब, मूत्रपिंड खराब, आणि कॅन्सर पण. कॅन्सर सर्वाधिक हा तंबाखूने होतो. पण तंबाखू 10% लोक खातात, पण चहा 100% लोक पितात. चहाच्या कॅफेननी BP होतं, वजन वाढतं. सो चहा जास्त लोकांना हानी करतो टोटल नंबर पकडला तर. इंग्लंडमध्ये सगळीकडे बोर्ड आहेत बसेसवर की जगात सर्वाधिक कॅन्सर ओबेसिटीने होतो, म्हणजे जाडेपणाने. त्यापेक्षा सर्वात जास्त अजून तंबाखूनेच. पण आपण सगळे तंबाखू नाही खात, पण आपण सगळे जाड आहेत. सो आपल्यासाठी जाडेपणा हाच कठीण आहे. तर हा टाळायचा असेल तर चहा बंद करून सातूच्या पेयावर यायला पाहिजे. बाजारचे आपण जंक फूड आणतो ना, ते 300 ते 1000 रुपये किलो पडते. बाला अन्न आणतो ना डबे, ते 1000 रुपये किलो पडतात. सातूचं पीठ 100 रुपये किलो. आणि सातूचं पीठ आम्ही घरी करू किंवा आमच्या महिला मंडळं करतील तर पैसा देशात राहील. आणि 60,000 करोड रुपये आपण बालांनाचे बाहेर जातात, पेयांचे बाहेर जातात, जंक फूडचे बाहेर जातात. हे सगळे पैसे वाचतील. म्हणजे इकॉनॉमिक सुपर पॉवर फक्त सातूच करून देईल. असं जगात दुसरं काहीच नाही. म्हणजे माझं नाव आता हेमंत सातू जोशी झालं आहे. एवढा मी याचा भक्त झालेला आहे. तर हे ते सुपरफूड सातू आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. अश्वत्थामाच्या जन्माच्या वेळा ते गरीब होते. त्यांच्याकडे गाय नव्हती, गाईचं दूध नव्हतं. त्या अश्वत्थामाने आईचं दूध पिलं आणि मग सातूचं पीठ खाल्लं आणि तो अमर झाला. तर मुलांना अमर करूया अश्वत्थामासारखं. सातूचं पीठ देऊ, गाईचं दूध नाही देऊ. आपले मुलं गाईची मुलं नाही आहेत, म्हशीची मुलं नाही आहेत. कोणाच प्राणी दुसऱ्याचं दूध नाही पित. हे झालं एक मुद्दा. दुसरं, कृष्णसुदामा सातूचं पीठ खायचे. आपल्या मुलाला कृष्ण करूया ना, पुरुषोत्तम करूया, आणि हे सगळ्यांना सांगूया. बघा, मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगत आहे. आपण जे सगळं करतो ना, डबे आणतो सगळं करून, तरीही 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला कमजोर आहेत, खुरटलेले आहेत, लहान मेंदूचे आहेत.
आणि हे बदलायला पाहिजे. 60,000 कोटी रुपयाचे बालानं जे दुकानात विकल्या जातात ना, ह्याच्या 10% म्हणजे 6,000 कोटी रुपये हे त्याच्या जाहिरातीवर खर्च होतात. त्यामुळे घरोघरी जाऊन सगळीकडे जाऊन ते लोक याचा प्रचार करतात. वैद्यकीय दुकानांमध्ये, औषधाच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ते ठेवले असतात की ते आपल्याला मोह करतील. आणि हे कलियुग आहे, जाहिरातीचं युग आहे. तर का रे भुललासी वरियेला रंगा, वरच्या रंगाला भुलू नका. आपल्याला सातूचं पीठ माहीत नाही म्हणून आपण करतो. तर आम्ही आज ते सांगितलं आहे, ते तुम्ही करा. आपल्या ओळखीच्या लोकांकडनं करून घ्या, त्यांना 1,000 रुपये किलो द्या आणि हे पैसे वाचवा आणि मुलं सशक्त सुदृढ छान करा. आपण नवीन भारत 6 फूट उंच मुली आणि 6.5 फूट उंच मुलं असे घडवूया. यासाठी हे करणं खूप महत्त्वाचं आहे. हे सांगू नका की आम्हाला वेळ नाही, शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी करा किंवा करून घ्या. आमच्याकडे अनेक नवरा बायको दोघंही कमवतात असे येतात आणि त्यांना डबे लावलेले असतात आणि ते 5-5 हजार रुपये महिना डब्याचं बिल करतात आणि भिकेला लागतात आणि त्यांची मुलं आजारी पडतात. असं जर तुमच्याकडे व्हायचं नसेल तर तुम्ही सातूचं पीठ वापरा, सगळ्यांना शिकवा आणि डब्याच्या मोहातून बाहेर पडा. हे सगळ्यांना सांगा आणि देश चांगला करा. जय हिंद.